सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. जळगावमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली असून समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना तसेच आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. समता परिषदेचे जे प्रतिनिधी असतील त्यांना उमेदवारी संदर्भात काही पाठपुरावा केला जाईल का? आपली मागणी राहणार आहे का? आपली उमेदवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही सामाजिक संघटना ही कधी निवडणूक लढलेली नाही, निवडणूक लढणार सुद्धा नाहीये. परंतु संघटनेमध्ये काम करणारे काही पदाधिकारी जे आहेत ते जर कुठच्या राजकीय पक्षामध्ये जर असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असतील तर, आणि जर चांगलं काम करत असतील आणि सामाजिक काम करत असताना संघटनेमध्ये जर चांगलं काम केलं असेल तर नक्कीच राजकीय पक्ष सुद्धा त्यांचा तो काही विचार जे आहे त्या निमित्ताने करतील. सर, महायुतीला पाठिंबा असेल सर आपला की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा असेल समता परिषदेचा? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भुजबळ साहेब आम्ही सगळे आहोत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहणार आहे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ती अजून स्पष्ट नाही. तर मग ज्यावेळी ज्या भूमिका घेतल्या जातील त्यावेळेला जे आहे समता परिषदेच्या वतीने आमची जी काही भूमिका असेल ती आम्ही करू. तर जरांगे पाटलांची ओबीसी संदर्भातली भूमिका थोडीशी कॉन्ट्रोवर्शियल राहिलेली आहे. आता जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. ते म्हणतात की मुंबईला लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहे. नाही, आता लोकशाही मार्गाने म्हटलेलं तुमच्यामध्ये शब्द आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये आपण कोणाला थांबवू शकत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडणं आणि लोकशाहीमध्ये जे दिलेले आहे त्या पद्धतीने त्यांनी करावं. तर आपण काही म्हणू शकत नाही, त्यांना तर अडवू तर शकत नाही. परंतु त्यांची जी काही मागणी आहे ती मागणी जी आहे ती रास्त नाही आहे. आणि सर्व पक्षीय, म्हणजे मी खास करून उद्देश करतो की सर्व पक्षांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे की बाबा मराठा समाजाला जे आहे हे वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता. ती भूमिका भुजबळ साहेबांनी वारंवार ती मांडलेली आहे. ती सर्व पक्षीय भूमिका आहे, त्याच्यामुळे वेगळं काय आम्ही बोलत नाही आहोत. पण सर, बघायला गेलं तर ऑक्टोबरच्या आसपास निवडणूक लागण्याची शक्यता आरक्षणाचा अद्याप मुद्दा सुटत नाही. सरकार याच्यामध्ये गंभीर आता आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही म्हणजे आरक्षणाचा मुद्दा नाहीच आहे ना. आता त्या आरक्षणाचा जो मुद्दा जो होता तो भाटिया कमिशनच्या माध्यमातून, म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जर तुम्ही बोलत असाल तर 2 वर्षापूर्वी जे आहे भाटिया कमिशन आलं. भाटिया कमिशनच्या माध्यमातून 33,000 जागा ओबीसीच्या कमी होत होत्या आणि मग आम्ही त्याच्या विरोधात सुद्धा सुप्रीम कोर्टात गेलो होतो. आणि आता 2 महिन्यापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे पुन्हा प्रकरण आलं तेव्हा आम्ही ही भूमिका मांडली किंवा आम्हाला आमचं ओबीसीचं जे आरक्षण आहे ते भाटिया कमिशनच्या अगोदर ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीनेच ह्या निवडणुका घेण्यात याव्या. कारण का मोदी साहेबांनी जे आहे ही आता नवी जातनिहाय जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे आणि ती जातनिहाय जनगणना झाल्याच्या नंतर त्याचा अहवाल येणारच आहे. तर तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भामधली भूमिका घेण्यात यावी. आता जे आहे इलेक्शन घेणं गरजेचं आहे, कारण 2-3 वर्ष झाले काही काही ठिकाणी जे आहे निवडणुका झालेल्या नाही, प्रशासन काम करत आहे. तर निवडणुका होणं सुद्धा आवश्यक आहे. तर त्यातला वाया मीडिया म्हणून किंवा भाटिया कमिशन रिपोर्ट बाजूला ठेवून त्याच्या आधीचं जे काही पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या त्याच पद्धतीने निवडणुका घेणं आवश्यक आहे. आणि ही बाजू आम्ही मांडली आणि आम्ही केंद्र सरकारचे वकील, राज्य शासनाचे वकील आणि इथे जे याचिकाकर्ते यांच्यामध्ये जो आहे समन्वय मी जो आहे त्या ठिकाणी घडून आणला आणि ही भूमिका आम्ही सुप्रीम कोर्टात मांडली आणि सुप्रीम कोर्टाने ती मान्य करून जी आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचं जसं पहिलं पॅटर्न होतं त्याच पॅटर्नने जे आहे निवडणुका होणार आहे. काय सांगणार सर तुम्ही? आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावाच्या निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मग आता उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा सुरू आहे. आज जे आहे जळगाव ग्रामीण शहर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि मग मालेगाव असा हा आजचा दौरा आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गेले अनेक वर्ष जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढत आलेली आहे. आरक्षणाचा मुद्दा असो, शिष्यवृत्तीचा मुद्दा असो, जनगणनेचा मुद्दा असो
किंवा इतर जे आहे सामाजिक ज्या काय अडचणी असतात किंवा काही उपक्रम असतात त्याचा लाभ ओबीसी संघटना ओबीसीच्या सर्व जातींना जर द्यायचा असेल तर त्यावेळेस वेळोवेळी जे आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने लढा दिलेला आहे, मोर्चे काढलेले आहे, मोठमोठे मेळावे घेतलेले आहे आणि नुसतं महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवर जे आहे समता परिषदेचं काम हे सुरू आहे. गेले 1.5-2 वर्षापूर्वी पण आपण जर बघितलं असेल तर ह्या ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठेतरी बाधा येत होती आणि त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेबांनी तो आवाज उठवला होता आणि अख्ख्या महाराष्ट्रभर जे आहे मोठमोठे सभा आणि मोर्चे जे आहे काढून त्या संदर्भातली आपली भूमिका मांडली होती. त्याच्यानंतर जे आहे जातनिहाय जे आहे जनगणना ही व्हायला पाहिजे ती अनेक वर्षाची भुजबळ साहेबांची मागणी होती. 1931 साली जे आहे जातीनिहाय जनगणना ब्रिटिशांच्या काळात झाली होती आणि त्याच आधारे जे आहे मंडल कमिशन जे आहे ते जेव्हा लागू झालं तेव्हा त्याचा आधार जो होता तो त्यावेळेला गेलेला जातीनिहाय जनगणना. परंतु आरक्षणाच्या निमित्ताने वेळोवेळी जे आहे कोर्टामध्ये हा प्रश्न उचलला जायचा की बाबा तुमची संख्या किती, त्याच्यामुळे त्या आधारावर आरक्षण तुमचं किती हे ठरणार आहे. परंतु ती जातनिहाय जनगणना ही झालेलीच नव्हती, त्यामुळे त्या संदर्भातली राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून कुठली ठोस भूमिका अशी घेतली गेली नव्हती. त्याचबरोबर जसं SC आणि ST साठी प्लॅनिंग कमिशनमध्ये जे आहे जेव्हा आर्थिक नियोजन केलं जातं त्या आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये त्या जे गरीब घटक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांचे शिक्षण असेल किंवा त्यांचं बाकीचे इतर जे आहे उद्योगधंदे शेती वगैरे ह्यासाठी काय निधी आपल्याला आरक्षित करायला पाहिजे त्या संदर्भामधली भूमिका सुद्धा केंद्र शासन घेऊ शकत नव्हतं. का तर यांची संख्या जी आहे ती फिक्स नव्हती. कारण दर टायमाला जी काही जनगणना झालेली होती त्याच्यामध्ये SC आणि STचीच फक्त जनगणना व्हायची, त्यांच्या आकडेवारी असायची, त्यांचं जे आहे मूल्यमापन जे आहे त्याच्यामध्ये दिसून येत होतं आणि त्या पद्धतीचा निधी सुद्धा त्यासाठी आरक्षित होता. परंतु ओबीसीसाठी जेव्हा आरक्षित करायची जेव्हा वेळ आला निधीचा म्हणजे किती अलोकेशन असायला पाहिजे तर त्यावेळेस ही संख्या जी आहे नसल्यामुळे ती कधी करता आली नाही. तर म्हणूनच ही जातनिहाय जनगणना ही व्हायला पाहिजे ही माझी मागणी जी आहे मी संसदेमध्ये खासदार या नात्याने मी 2009 साली जेव्हा नाशिकमधून निवडून गेलो होतो तेव्हा मी मांडली होती. देशातील सर्व जे प्रमुख नेते होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जे आहे तो लढा तिथे मी दिला होता. अनेक वेळा संसद जे आहे बंद पाडण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर त्याची घोषणा सुद्धा झाली होती. परंतु सरकार बदलल्यानंतर तो रिपोर्ट बाहेर आला नाही आणि म्हणून आम्ही वारंवार साहेबांनी जी आहे आपली भूमिका जी आहे ठाम ठेवली की कुठल्याही परिस्थितीत ही जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आहे त्याची घोषणा केली, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे, त्यांचं आम्ही धन्यवाद सुद्धा दिलेले आहेत आणि आता पुढे ती जातनिहाय जनगणना होणार आहे. आमचं हेच म्हणणं आहे की आपल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ह्यामध्ये जे आहे लक्ष घातलं पाहिजे, लोकांचं जे आहे खास करून प्रबोधन केलं पाहिजे की बाबा ह्या जातनिहाय जनगणनेमध्ये आपल्याला काय फायदे आहेत आणि आपली नोंदणी आहे कशी केली गेली पाहिजे आणि ती नोंदणी जी आहे व्यवस्थितरित्या गाव पातळीवर जे आहे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितरित्या होण्याच्या दृष्टीने संघटन हे मजबूत व्हायला हवं आणि म्हणूनच जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटन मजबूत करण्याच्या संदर्भामध्ये महिला आघाडी असो किंवा पुरुष आघाडी असो, तालुका अध्यक्ष, गाव अध्यक्ष, गट अध्यक्ष, नंतर शहरी भागामध्ये सुद्धा जे आहे प्रभागनिहाय अध्यक्ष अशी सगळी जी आहे रचना जी आहे होणं गरजेचं आहे. त्या संदर्भामधली जी आहे आम्ही ह्या आढावा बैठकीतून आम्ही सर्वांना मार्गदर्शन करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जे आहे निवडणुका सुद्धा होणार आहेत तर निवडणुकांमध्ये सुद्धा जे आहे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व ओबीसी समाजाच्या घटकांना मिळालं पाहिजे, त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. हे सुद्धा मार्गदर्शन आज आम्ही जे आहे जळगाव ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ज्येष्ठ जुने जे आलेले होते त्या सर्वांना आम्ही केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यातून आहे अतिशय चांगल्या रीतीने काम जे आहे समता परिषदेचं बघायला मिळेल.